महाराष्ट्र आवाज न्यूज. मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाने सोशल मीडियावर प्रकार समोर आला आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात शुक्रवारी मोठी खळबळ उडवणाऱ्या एका धक्कादायक प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासात ही छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार अथवा मॉर्फ करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका सोशल मीडिया खात्यावरून मंत्री महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने कथितरित्या आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे फोटो प्रसारित करण्यात आले. या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. AI तंत्रज्ञानाचा गैरवापर की राजकीय कटकारस्थान. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल मॉर्फिंग तंत्राचा वापर करून तयार करण्यात आली असतील असा संशय आहे. त्यामुळे हा केवळ सोशल मीडिया गैरवापराचा विषय नसून सायबर गुन्हेगारी आणि डिजिटल बदनामीचं गंभीर प्रकरण असल्याचं मानलं जात आहे. तपास यंत्रणा संबंधित फेसबुक खाते, पोस्ट प्रसारित करणाऱ्या हँडल्स, डिजिटल ट्रेल, IP लॉग्स आणि इतर तांत्रिक पुरावे तपासत आहे. पोस्टचा मूळ स्रोत कोणता, फोटो कोणी तयार केला, ते कोणाकडून प्रसारित झाले आणि त्यामागे कोणतं नेटवर्क कार्यरत होतं याचा शोध घेतला जात आहे. सायबर पोलिसांची कठोर कारवाई. विविध कलमान्वये गुन्हा. या प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या आधारे जळगाव सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नोंदवण्यात आलेल्या प्रमुख कलमांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 356 बदनामी संदर्भातील तरतूद, कलम 3.5 सामूहिक अथवा एकत्रित गुन्हेगारी कृती संदर्भातील तरतूद, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66C ओळख अथवा डिजिटल माहितीचा गैरवापर, कलम 67 इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आक्षेपार्ह अथवा अश्लील स्वरूपाची सामग्री प्रसारित करणं. या कलमांतर्गत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद असून तपासानंतर आणखी कलमे वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्य बाहेर येईल. मंत्री महाजन. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित छायाचित्र बनावट असल्याचा दावा करत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की तपास यंत्रणा आपले काम करत आहे. सत्य बाहेर येईल. तपास पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाबाबत मी सविस्तर भूमिका मांडणार आहे. राजकीय वातावरण तापलं. सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप प्रकरण समोर आल्यानंतर काही राजकीय कार्यकर्ते आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संबंधित छायाचित्र मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. यामुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं असून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचं कायदेतज्ञांचं मत आहे. AIचा वाढता गैरवापर चिंतेचा विषय. तज्ज्ञांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट फोटो, व्हिडिओ आणि आवाज तयार करण्याच्या घटनांमध्ये देशभरात वाढ होतीये. अशा माध्यमांमधून व्यक्तींची प्रतिमा डागाळणे, खोटी माहिती पसरवणं आणि समाजात संभ्रम निर्माण करणे हे गंभीर सायबर गुन्ह्यांच्या श्रेणीत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की सोशल मीडियावर दिसणारी कोणतीही धक्कादायक माहिती किंवा छायाचित्र सत्यता पडताळल्याशिवाय पुढे पाठवू नयेत. अशा प्रकारची सामग्री शेअर करण्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. महत्त्वाची सूचना. या प्रकरणातील छायाचित्रे कथित असून त्यांची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जात. तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी अथवा निर्दोष ठरवणं योग्य नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.